PW किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण आज बघत आहोत सीताफळाचं रबडी, कस्टर्ड ॲपल रबडी। चला तर मग बघूया कशी बनवली ती। पहिले आपण सीताफळाला व्यवस्थित कट करून त्याचा गर काढून आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये घ्यायचा आहे आणि पल्स मोडवर 1-2 वेळा आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे आणि पूर्णच्या चाळणीवरून आपण हे पल्प अशा प्रकारे गाळून घ्यायचं आहे। यात मी सीताफळ इसेन्सही ॲड केलं आहे, ऑप्शनल आहे, माझ्याकडे होते म्हणून मी ॲड केलं, नाही ॲड केलं तरी खूप छान फ्लेवर येतो। एका कढईमध्ये 1 ग्लास भरून दूध घेतला आहे आणि आपल्या आवडीनुसार मी साखर घेतली, आपण गूळही घेऊ शकतो, पण मी साखर घेतली 1 वाटी, कमी जास्त प्रमाण तुम्ही करू शकता। आणि त्यात मी पनीर घातलेलं आहे किसून आणि ते छान उकळी आली की एका ग्लासामध्ये थोडे कस्टर्ड पावडर आणि दूध मिक्स करून त्याच्यात ॲड करायचं आहे आणि छान अशा प्रकारे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। शिजवून झाल्यावर आपल्याला ही रबडी एका बाउलमध्ये काढून गार झाल्यानंतर थोडं वाफ जाऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपण काढून ठेवलेला सीताफळाचा गर घालायचा आहे। तयार आहे आपली सीताफळाची रबडी, कस्टर्ड ॲपल रबडी। तर नक्की करून बघा, झटपट अशी होणारी आहे आणि नवरात्री येत आहे, नवरात्रीमध्ये खूप छान ऑप्शन आहे, झटपट असा बनणारा आहे एक छान पदार्थ। नक्की करून बघा आणि आता येणाऱ्या 9 दिवसाच्या 9 रेसिपी मी लवकरच शेअर करणार आहे। रोज रेसिपी बघा, रोज बनवा, खाऊन झाल्यानंतर मला कमेंट करून कळवा। आणि हो, रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, बेल प्रेसही करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल आणि तुमची घंटी वाजेल, टिंग टिंग।